नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वांना गुड मॉर्निंग. सो हॅपी योगा डे. योगा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सो आता आम्ही चाललेलो आहोत आमचे आराध्य दैवत श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी आजवरू. सो इथं तुळजापूर रोडला हिप्परगी तलावपाशी आहे आश्रम. सो तुम्ही पण नक्की भेट द्या. पण नक्की आला तर नक्की भेट द्या. आणि तिथे एक ध्यान करायला ध्यान मंदिर पण आहे. सो तुम्ही तिथं मेडिटेशन करू शकता. खूप म्हणजे खूप प्रशांत आहे, खूप पीस आहे तिथं. चाललेलो आहोत आणि आता सकाळी वाजलेत 6:45. तर आता चाललेलो आहोत. बघूया काय काय होते. आणि तुम्ही पण योगा करा, चांगलं बॉडी ठेवा. मी सतत सांगत असते तुम्हाला. सो ॲज अ भरतनाट्यम डान्सर मी असं म्हणायचं आहे की मला तुम्ही म्हणजे वर्कआउट करा, जिम पण जावा, पण तिथं तुम्ही डंबल्स वगैरे करता, पण ते पण बरोबर आहे, पण योगा पण करायला पाहिजे तुम्ही. ते आरोग्य म्हणजे आपलं शरीर चांगलं असतं आणि आपल्या शरीराला काही होत नाही. कसं पण आपलं शरीर खूप चांगलं फिट राहतो. तर तुम्ही पण योगा करा. आणि परत एकदा तुम्हाला योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथं पाहत आहात समाधान आश्रमची एंट्री आहे. इथं इथं बघा. सो इथून तुम्ही या. आणि आहे सोलापूरमध्ये तुळजापूर रोड हिप्परगा तलाव. आणि इथं आहे समाधान आश्रम म्हणून, तुम्हाला तिथं म्हणजे बोर्ड दिसेल, तर नक्की भेट द्यायचा. आणि इथं बघा मी इथं बसलेली आहे. आता जाओ. हे बघा मी आता उतरलेली आहे. आणि हे बघा गाईज, हे बघा कसलं परिसर म्हणजे कसं आहे, किती म्हणजे किती स्वच्छ, किती झाडे आहेत तिथे. आणि मग तुम्हाला असं वाटतं की तिथे गेल्यावर एकदम मन प्रशांत वाटतो, तेवढं म्हणजे चांगलं आहे. आणि तुम्ही तर बघतच असं, हे बघा पप्पांना कसं ते हे करायलंय. आणि इथं हे बघा समाधान तिथं ध्यान मंदिर होतं. आणि हे बघा इथं सगळे म्हणजे ते प्राणी पण खूप चांगले आमच्या सोबत वागतात. आणि हे बघा इथं इथं आजोर बसतात आणि इथं सगळे भक्तादी बसतात आजोर आल्यावरती. आणि आजोर बेंगलोर असं निंबा तसं तिकडं आता म्हणजे काल कुठं होते मला पण माहित नाही. आणि हे बघा तिथं हानगल्ला गुरुकुमारेश्वर होते. आणि हे बघा इथं आमचं कार आली, कारण ते आम्ही आता साऊंड बॉक्स घेऊन जाणार आहोत. म्हणजे आमच्या घरी साऊंड बॉक्स आहे, कारण पप्पा म्हणजे सिंगर आहेत ना. सो म्हणजे पप्पांना म्हणजे असं सिंगिंग वगैरे करताना ते आम्ही घेतलेलं होतं. आम्ही हे साऊंड बॉक्स घेऊन खूप दिवस झालं. हे काहीतरी म्हणजे कितीला पडले मला पण माहित नाही, कारण म्हणजे आमच्या घरी ना सगळेजण आम्ही असं टाइमपास वगैरे करत असतो. कोणाचा बर्थडे असेल तर आम्ही स्पीच वगैरे करतो, म्हणजे असं स्टेज डेअरिंग येतं ना. सो त्यामुळे हे बघा आम्ही म्हणजे आता तिकडे चाललेलो आहोत, बिकॉज कारण म्हणजे खूप जण येणार आहेत आज, त्यामुळे म्हणजे इथं नाही तिथं जात होतो, कारण इथं जास्त लोक नाही पुरत होते. सो त्यामुळे तिथं थोडं खूप जास्त स्पेस होतं. हे बघा इथं सगळेजण थांबलेले आहेत. आणि तुम्ही बघतच आहात कसलं म्हणजे कसलं भारी आहे इथं, कसलं व्ह्यू. सो हे बघा आता आम्ही आणलेलो आहोत सगळे. हे बघा सगळं बसायला पण हेच बघा. आता ह्याच्या आतमध्ये गेलं तर ध्यान मंदिर आहे. खूप म्हणजे खूप तिथं काय म्हणतात पीस आहे, म्हणजे खूप भारी वाटलं. आणि हे बघा आमच्या आजोरू ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಕೊಡುವಂತ ಶ್ರೀ ಗುರುಜಿ ಶಾಂತಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ದಿವ್ಯ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಅನಂತ ಕೋಟಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಗುರುಗಳ ಪಾದಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಯೋಗದಿಂದ ಮಹಿಮೆಯನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದಿರಬೇಕು. ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಆರೋಗ್ಯ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲನೂ ಮಾಡಬಹುದು, ಎಲ್ಲನೂ ಸಾಧಿಸಬಹುದು. ಆರೋಗ್ಯ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಏನೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಪ್ರತಿ ಸಲವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಲಹೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आरोग्यासाठी योग ही जी काय संकल्पना राबवलेली आहे ती फक्त संकल्पना न राहता ती कृतीशीलतेतून आपण करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी आपला भारत बलशाली आणि निरोगी राहील असं मला वाटतंय.
त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण संकल्प करा की मी रोज योग करणार, किमान अर्धा तास तरी माझ्या शरीराला देणार. आता मी शंख आणले होते घरी, मी शंख द्यायला पप्पांना चालले, पप्पा शंख वाजवतात. जया जया मंगलम वीर समय सार गौरव तोरिद वीर समय सार गौरव तोरिद वीर सदा शिव स्वामी सुंदर जया जया गुरुमंगलम योगी कुमार सबरणे जया जया गुरुमंगलम. शंख दररोज वाजवायला पाहिजे, हा खूप चांगला असतो शरीरासाठी. दररोज वाजवतात घरी पण. फोटो काढत होतो सगळं ग्रुपचं. आणि हे बघा इथं मी दर्शन घेतले आजोरांचं आणि खूप भारी वाटलं मला. आणि असं एकदमच मला एकदम काय म्हणतात, काय बोलू कळेना, शब्दच येईना मला. हे बघा कसलं भारी आहे. आणि सकाळी सकाळी असल्यामुळे डी व्हिटॅमिन पण मिळालं मला. हे बघा मी तुम्हाला आता ध्यान मंदिर दाखवते आहे. इथं बघा आता हे एंट्रन्स आहे, आम्ही आज जाऊया. इथं गाईज इथं खूप म्हणजे खूप शांत आहे, सुई पडलं तर पण आवाज येतो, तेवढं शांत आहे आणि किती भारी आहे. आणि इथं तुम्ही बघत आहात हेनी श्री गुरु हानगल्ल गुरुकुमारेश्वर आणि श्री गुरु जडे शांतलिंगेश्वर राजोरू आहेत. आणि हे बघा कसलं किती मस्त बांधवलेत, किती मस्त. म्हणजे तुम्ही ध्यान केलं ना एकदम माइंड फ्रेश होतो, रिलॅक्स होतो आणि लई भारी आहे. हे बघा आता बाहेरून असं दिसत आहे किती झाडे आहेत, किती प्लांट्स आहेत. एवढं म्हणजे तिथं आत ना तुम्ही म्हणजे फॅन नाही, एवढं म्हणजे थंड वाटतो ना, कायच सांगू तुम्हाला. मला तर म्हणजे लई भारी वाटलं. तुम्ही पण भेट द्या. आणि इथं प्रसाद पण आहे आणि इथं आम्ही प्रसाद पण खाल्लो आणि आता चाललेलो आहोत आम्ही घरी. सगळं संपलं, खूप भारी वाटलं आणि सगळेजण मला बाय करत होते. परमेश्वरा जगदीश्वरा बुरगी श्री शरण बसवेश्वर श्री गुरु जडे शांतलिंगेश्वर महाराज की जय. जय नम ಪರಮದೇಶ್ವರ ಹರ ಮಹಾದೇವ. ಇವತ್ತು ಯೋಗ ದಿನದ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಮಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಮಾಧಾನಾಶ್ರಮ ಸುಲ್ಲಾಪುರಕ್ಕೆ ನಡೆಯುತ್ತಾ ಬಂದಂತ ಈ ಯೋಗ ದಿನದ ಎಲ್ಲಾ ಗುರು ಬಂಧುಗಳು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಯೋಗ ದಿನವನ್ನು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಅತಿ ಬಹಳ ಸಂಖ್ಯೆಯಿಂದ ಯೋಗ ದಿನವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಆಯ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಒಳ್ಳೆಯದಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ನಾಟ್ತಾ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ತುಂಬಿರುವೆ ಮನ ಚೂಕರ್ मेरे मन को किया तूने या इशारा बदला ये मौसम लग प्यारा जग सारा. चाललेलो आहोत नाश्त्याला सुद्धा इडली गृहाला. जाऊया. हे बघा किती गर्दी होती सुद्धा इडली गृहाला आणि आम्ही घरी आणलेलं होतं पार्सल, सो त्यामुळं. आणि इथं बघा, हे बघा मी आता आली आहे शॉपच्या बाजूलाच, म्हणजे मंदिर होतं दत्त मंदिर म्हणून, तिथं पूजा केलेली होते. मग दर्शनसाठी मी पण इथं दर्शन घ्यायला आले होते. बघा किती सुंदरमय त्यांनी सगळं हे केलेत, मला तर खूप चांगलं वाटलं. आणि तुम्ही पण दर्शन घ्या. हे बघा किती मस्त आहे. मी आजी मम्मी आलेलो होतो. बाय गाईज, इथंच मी ब्लॉग एंड करतेय. सो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलं असेल. सो कसं वाटलं हा ब्लॉग तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि कोण नवीन असेल तर आमच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चलो बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी भेटूया. चला बाय.